ओम सर मित्रांनो, मी भाविश्रेण आणि मी तुमचं स्वागत करतो भाविश्रेण ब्लॉग्स मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आपला आजचा जो ब्लॉग आहे तो बाबुलनाथ मंदिरावर असणार आहे. याच्या आधी ठरलेलं मित्रांसोबत जायचं, पण मी नाही बोललो, त्यामुळे मग मी ब्लॉग नव्हता बनवला त्याच्यावर. पण आज मी ब्लॉग बनवतोय बाबुलनाथ मंदिरवर आणि आता मी माझ्या भावासोबत जात आहे. तर मग चला बघूया बाबुलनाथ मंदिर. पहिले आपण इथून जाऊया प्रभादेवी स्टेशनला. प्रभादेवी स्टेशनवरून भावाला घेऊ आणि पुढे जाऊ चर्नेर रोडला. मला जायचं असेल तर चर्नेर रोडवरून पण जाऊ शकता, ग्रँड रोडवर पण जाऊ शकता. चला. तर मित्रांनो, मी पहिले आलो आपल्या सातारा स्टेशनला आणि आपल्या स्टेशनवर आल्या आपल्याला ट्रेन पण भेटलेली आहे. मग चला आपण ट्रेनमध्ये चढू आणि मग पोहोचू प्रभादेवी स्टेशन. तर मित्रांनो, आता आपण पोहोचले प्रभादेवी स्टेशनला आणि ब्लॅक स्टेशन मध्ये आहे माझा भाऊ. आपली ट्रेन आलेली आहे, तर चला चढू आणि जाऊ चर्नेर रोडला. तर आपण आलोय चर्नेर रोड स्टेशनला आणि वेस्ट मध्ये जाऊन आपल्याला जायचं आहे स्ट्रेट चालत आणि मग राईट मारायचं आपल्याला. तर मग जाऊ सरळ चालत. हा माझा भाऊ. तर माझ्या भावाने आता गुगल मॅप लावलाय आणि आम्ही आता चाललो गुगल मॅपनुसार. आणि स्टेशन पासून बाबुलनाथ मंदिर जे आहे ते अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे चालत जाण्यासाठी आणि आम्ही आता चाललोय चालतच. तर आता थोड्याच अंतराच्या याच्यावर आहे बाबुलनाथ मंदिर. मग चला लवकर जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो बाबुलनाथ मंदिराजवळ. बाबुलनाथ मंदिराच्या पायथ्याशी आहे श्री द्वारकाधीशजींचं मंदिर. तिथं आम्ही आतमध्ये गेलो, पाया पडलो आणि मग तिथून आम्ही सरळ वरती गेलो बाबुलनाथ मंदिराकडे. तर मग चला जाऊया. तर मित्रांनो, ह्या बाबुलनाथ मंदिराचं एंट्री गेट. इथून आपल्याला अजून पुढे जायचं. तर मित्रांनो, इथे ही गाडी, इथून तुम्हाला ही लोक लिफ्ट जवळ सोडणार. आता इथं पैसे घेतात की नाही ते मला नाही माहिती. आणि इथं आहे गाईचा एक गोठा, तिथे तुम्ही गाईला खायला पण देऊ शकता. तर इथून हे जे आहे इथे तुमची पहिली चेकिंग करणार आणि मग इथून पुढे आपल्याला जायचं आहे. आणि जे समोर दिसते तुम्हाला ते लिफ्ट आहे मित्रांनो. तर तुम्हाला लिफ्टने जायचं ते लिफ्टने जाऊ शकता, मोफत आहे ते सर्व. आणि इथे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला इथे प्रसाद वगैरेसाठी दुकानं लावले त्यांनी. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आम्ही तर काही नाही घेतलं, हार वगैरे काय नव्हतं घेतलं. सरळ आम्ही पाया पडायला गेलो. आणि इथं देवीचं 100च्या वर पायऱ्या झाड आहे आणि त्या झाडाच्या बाजूला असे देवीचं मंदिर आहे. आणि हे जे आहे ते पायऱ्या आहेत इथून. तर मग ते चला आपण पायऱ्या चढू. आणि ह्या 100-150 पायऱ्या असतील, जास्तीत जास्त 200-250. मला नीट माहिती नाही आहे त्याबद्दल. आणि इथं म्हणजे इथं बसण्यासाठी कशासाठी ते माहिती नाही मला. आणि माझ्या मागे दिसते ना मित्रांनो, ते तिथं म्हणजे माणसं राहतात तिथे, रहिवासी पण आहेत तिथे राहणारे. हा हे बघा, हे जे व्हाईट व्हाईट दिसते ना इथे बाजूला, हा इथं रहिवासी राहतात. तिथे रहिवासी लोक आहेत इकडची. मित्रांनो, आपण आता बाबुलनाथ मंदिराजवळ पोहोचलो आणि पायऱ्यांनी सरळ आताला की राईट साईडला चपला ठेवायचं आहे. त्यामुळे चपला ठेवल्या आणि इथं लाईनीमध्ये उभं राहिलो दर्शन घेण्यासाठी. खूप मोठी रांग आहे मित्रांनो. तर मग दर्शन घेऊया चला. तर मित्रांनो, हे आहे यज्ञ आणि यज्ञाच्याच वरती आहे आपल्या नवनाथांचा जो फोटो आहे तो आहे. आणि मित्रांनो, हे जे बाबुलनाथ मंदिर आहे ते शंकराला समर्पित केलेलं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे जे मंदिर आहे ते म्हणजे खूप पुरातन काळातलं, म्हणजे 1700 ते 1800 सालातले मंदिर आहे. काही काळापुरती जमिनीमध्ये पुरण्यात आलेलं मंदिर. आणि मग काय 1890 का 1900 सालामध्ये या मंदिराचे जे शिवलिंग आहे ती सापडण्यात आलं. आणि त्यानंतर मग मंदिराची अशी भव्य दिव्य अशी स्थापना केली. आणि तुम्ही बघू शकता की इतकं सुंदर आणि
कोरीव काम केलेलं आहे ना या मंदिरामध्ये, की म्हणजे स्तंभ आहे एक, त्या स्तंभावरती एकदम कोरीव काम आहे. हे बघा किती एकदम डिटेलिंगमध्ये सर्व केलेलं आहे त्यांनी. मंदिराबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन हिस्ट्री ऑफ बाबुलनाथ मंदिर टाका, तिथे तुम्हाला भेटेल ती सर्व माहिती. आणि मग इथे जरा आम्ही फोटो वगैरे काढले, असे व्हिडिओ जे आहेत ते आम्ही जरा काढले. तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे जे मंदिर आहे ते दाखवतो, किती मोठं आहे आणि किती सुंदर आहे ते. तर मग तुम्ही बघा. तर मित्रांनो हा होता बाबुलनाथ मंदिराचा व्लॉग. तुम्ही पाहिला असेल किती सुंदर आहे ते मंदिर. तर तुम्ही पण एकदा नक्कीच या इथे. पण आलात तर रात्रीचं या, कारण की रात्रीचं तुम्हाला अजून भारी वाटेल. तर मित्रांनो आम्ही जाता जाता घरी. तर आपल्याला इथं भजन ऐकायला भेटतं आहे. आत्तापर्यंत हे मी व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे इंस्टाग्रामला, आणि आता समोरून पाहतो आहे. तर मग चला बाय, मी आता जातो भजन ऐकत. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.